ಬದಲಾಗ್ತಾ ಇರೋ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ಯೋಚನಾ ಶಕ್ತಿಗಳು ಕೂಡ ಬದಲಾಗಿದೆ. ಎಲ್ಲದರ ಹಿಂದಿನ ತರ್ಕವನ್ನ ನೋಡಿ ಡಿಸಿಷನ್ ಅನ್ನ ತಗೊಳ್ತಾರೆ ಅಂತ ಈ ನೀಟ್ ದಂಗೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಈಗಿನ ಜನರೇಷನ್ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. RSS ಅಂತೂ ವಿಪರೀತ ಎಚ್ಚರಿಕೆ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನ ಇದರಲ್ಲಿ ಇಡ್ತಾ ಇದೆ. हम जब छोटे थे तो माताजी ने कहा, पिताजी ने कहा, नो आर्ग्यूमेंट, चुप यानी चुप। श्रद्धा भी थी, उसको कोई प्रतिक्रिया नहीं होती थी। मालूम था कि जीवन देखा है इन्होंने, इनके अनुभव से ही सब ठीक रहेगा। अभी ऐसा नहीं है, नई पीढ़ी प्रश्न पूछती है, उनको तर्क बताना पड़ता है। जो सारा भौतिक साधनों से प्रचार का मारा उन पर होता है, उसमें से भूल भुलैया उनसे उनको बाहर निकालना पड़ता है। एक तो बहुत अधिक अपनापन देने की जरूरत है, समय देने की जरूरत है और संवाद करने की जरूरत है। डिक्टेशन नहीं, डिस्कशन, ऑर्डर नहीं, कॉन्सेंसस। आज परिवार में बातचीत बंद हो गई है। अपना मोबाइल, सब लोग ऑफिस से पति पत्नी दोनों आते हैं, बच्चे भी स्कूल से आते हैं, भूख लगी है किसी कुछ खा लेते हैं, हर एक आदमी अपना मोबाइल लेके बाहर से मिलने के लिए आ गए। उनकी भी सुननी है ना, ऐसा आपका भी अनुभव, इसको बदलना पड़ा तो समय मिलेगा। समय मिली तो बात होगी, बात में गपशप होगी तो बच्चा खुलकर कुछ बोलेगा। बच्चा अपना कितना भी दूर चला जाए जीवन में, उसको अनुभव जरूर आता है कि हमारा अपना क्या है, इसका महत्व दुनिया में है। तो लाख बाहर गया तो भी कभी आकर आपको पूछेगा कि ये ऐसा ऐसा है। RSS ಮುಖ್ಯಸ್ಥ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆನ ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಈ ಕಾಲ ಬದಲಾಗಿದೆ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ವಿಪರೀತವಾಗಿ ಎಕ್ಸ್ಪೋಜರ್ ಸಿಗ್ತಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಸರಿ ತಪ್ಪನ್ನ ಅವರು ಕೂಡ ಯೋಚನೆ ಮಾಡೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರ ಜ್ಞಾನ ಬುದ್ಧಿಮತ್ತೆ ಬೆಳೀತಾ ಇದೆ. ಸೊ ಪೋಷಕರು ಫಸ್ಟ್ ಅವರಿಗೆ ಸರಿ ಯಾವುದು ತಪ್ಪು ಯಾವುದು ಅಂತ ಮನೆಯಿಂದಲೇ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕು. ಬದಲಾದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪೋಷಕರಿಗೂ ಸಮಯ ಇರಲ್ಲ, ಮೀಸಲಿಡಿ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಸಮಯ ಅಂತ ಅವರು ಕಿವಿ ಮಾತನ್ನು ಆಡಿದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ.